मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी ही देशमुखांच्या घरी आलेली असते आणि जीवाही तेथेच असतो. मित्रांनो, रुसवा ओठावर होता, पण काळजी मनात त्याचीच होती. दूर जाण्याची भाषा केली जरी साथ मात्र नेहमी तिचीच होती. तो शांतपणे तिच्या बाजूने उभा राहिला, हात न धरता आधार बनला. हेच तर खरं प्रेम असतं, जे शब्दापेक्षा जास्त मनात बोलतं. या कवितेप्रमाणेच या चौघांमध्ये काहीसं घडत आहे. मित्रांनो, काव्या ही नंदिनीला विचारते की नंदिनीताई, तू या घरात आली आहेस तेव्हापासून मला आणि जीवाला एकत्र पाहत आहेस. तुला 16 डिसेंबरची ती रात्र, ते फोटोज काही आठवते का? इकडे काव्या पार्थ देशमुखची वाट बघत उभा राहिलेली असते. इतक्यात पार्थची एंट्री दाखवतात. पार्थ हा खूप तयारी करूनच आलेला असतो. पार्थला हे असं सगळं तयार झालेलं पाहून काव्या म्हणते की पार्थ, तुम्ही मला फक्त एक्झामला सोडवायला यावं इतकीच माझी माफक इच्छा होती, पण तुम्ही तर फारच मनावर घेतलेलं दिसत आहे. काव्या आणि पार्थ हे खरंच दोघे सोबत एकत्र खूप छान दिसत असतात. पार्थ हा काव्याला एक्झाम सेंटरला घेऊन गेल्यामुळे रम्याची मात्र फार चिडचिड होत असते आणि तोच राग ती नंदिनीवर काढत असते. हे ऐकून जीवा हा रूमच्या बाहेर आलेला असतो आणि तो रम्याशी वाद करत असतो. तो म्हणत असतो की दादा हा काव्याला एक्झामसाठी घेऊन गेला आहे, त्यामुळे तुझी चिडचिड होत आहे ना? यावर रम्या म्हणते, जीवा तू का बोलतोयस मध्ये? मी तुला काही म्हटलं का? तर यावर जीवा हा नंदिनीची बाजू घेऊन म्हणतो, तू मला नाही पण नंदिनीला तर खूप बोलत आहेस ना? मग मी तर बोलणारच ना. जीवा हा नंदिनीची बाजू घेत आहे हे पाहून नंदिनीला मात्र खूप छान वाटतं. मित्रांनो, राग असला, गैरसमज असले तरीही जीवाचं मन नेहमी नंदिनीच्या बाजूने उभं राहतं. कारण काही नाती बोलून नाही तर शांतपणे साथ देऊन जपली जातात. पुढे सिरियलमध्ये काय होणार आहे या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.